नमस्कार मित्रांनो, मी अरुण आंधळे पाटील. आपण पाहतात द महाराष्ट्र. मित्रांनो, आज आपण मुंबईमधील GS महानगर बँक या बँकेविषयी काही ज्या सोशल मीडियावरती अफवा पसरत आहेत किंवा ज्या बँकेची जी कर्मचारी युनियन आहे त्या युनियनचे अध्यक्ष श्री आनंदराव अडसूळ यांनी एक 7 पानाचं पत्र GS महानगर बँकेच्या अध्यक्षा गीतांजली शेळके यांना लिहिलेलं आहे. आता खरं तर हे पत्र बँकेतील अंतर्गत विषय होता. बँक कर्मचाऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या या पत्राद्वारे मांडणं वाजवी आहे, योग्य आहे. परंतु ही जी पत्र आहे ती PDF द्वारे सोशल मीडियावर पाठवणं आणि सोशल मीडियावरती गेल्यानंतर त्यांचा अंतर्गत जो ग्रहकल आपण ज्याला म्हणतो आहे महानगर बँकेत त्याद्वारे ते सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आलं आणि सहजच याची बँकेची बदनामी याद्वारे करण्यात आली असं काही संचालक मंडळ किंवा सभासदांचं म्हणणं आहे. तर हा वाद नेमका काय आहे, कशासाठी हे पत्र व्हायरल केलं गेलं याचा उहापोह आपण या व्हिडिओद्वारे करणार आहोत. सुरुवातीची ही जी बँक आपण GS महानगर बँक म्हणून ओळखतो, ही बँक सुरुवातीची हिचं नाव अहमदनगर सहकारी बँक असं होतं. ही बँक 6 ऑक्टोबर 1973 रोजी अहमदनगर सहकारी बँक लिमिटेड या नावाने स्थापन झाली. या बँकेचे संस्थापक सॉलिसिटर कैलासवासी श्री गुलाबराव शेळके आणि त्यांचे सहकारी होते. सुरुवातीला या बँकेमध्ये मुंबईतील गरमी कामगार असतील, डॉक कामगार असतील, त्याचा म्हणजे कर्नाटक बंदरचे जे डॉक कामगार होते, पारनेर तालुक्यातील विशेष करून सभासद या बँकेत सुरुवातीला होते. त्याचप्रमाणे फळ बाजारातील फळ विक्रेते असतील किंवा लहान छोटे मोठे दुकानदार या सुरुवातीला बँकेचे सभासद झाले आणि त्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने या बँकेची सुरुवात सॉलिसिटर गुलाबराव शेळके आणि त्यांच्या सहकार्याने केली. 1973 नंतर सुरुवातीला त्याची भांडवल जी रचना होती ती प्रति शेअर 10 रुपये याप्रमाणे प्रारंभिक भांडवल सुमारे 1,36,000 असे जमा झाले. RBI कडून नंतर पुढे तिला शेड्यूल बँकचा दर्जा 30 जानेवारी 1998 रोजी मिळाला. महाराष्ट्रभर या बँकेच्या शाखांचा विस्तार झाला आणि आज सुमारे 60 ते 70 शाखा आणि ATM नेटवर्क या बँकेचं आहे. या बँकेचे मुख्य कार्यालय, मुख्य कामकाज ही एक अर्बन कोऑपरेटिव्ह बँक म्हणून चालू होतं. बचत खातं, चालू खाते, फिक्स डिपॉझिट, गोल्ड लोन, वाहन कर्ज, गृह कर्ज, RTGS, NEFT, IMPS, डेबिट कार्ड, ऑनलाईन बँकिंग, लॉकर सुविधा अशा प्रकारच्या सुविधा ही बँक देत आहे. याचे ग्राहक विशेष करून मध्यमवर्गीय, लघुउद्योग करणारे व्यापारी, स्वयंरोजगार करणारे नागरिक आणि ही बँक अशा प्रकारे नावारूपाला आली. सहकार क्षेत्रामध्ये या बँकेचं नावलौकिक होता देतच होतं. सहकार क्षेत्रामध्ये या बँकेचं नावलौकिक होता. ती GS महानगर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेची जी युनियन आहे तिचे अध्यक्ष आहेत माजी खासदार आनंदराव अडसूळ. द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह सेक्टर युनियन्स फेडरेशन या नावाने त्यांचं ते एक पत्र आहे, म्हणजे ते युनियन आहे. आता सुरुवातीला गुलाबराव शेळके त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव श्री उदय शेळके, कैलासवासी उदय शेळके यांचं निधन झाल्यानंतर या बँकेत काही दिवसापूर्वी निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं सुमनताई शेळके या गुलाबराव शेळके यांच्या पत्नी आणि त्यांची सुनबाई म्हणजेच उद्धवराव शेळके यांच्या पत्नी गीतांजली शेळके अशी 2 पॅनल या निवडणुकीमध्ये उतरली होती आणि शेवटी गीतांजली शेळके यांचं जे पॅनल आहे त्या पॅनलचा विजय या ठिकाणी झाला. परंतु त्यानंतर सुद्धा काम सुरळीत चालेल असं वाटत असतानाच आनंदराव अडसूळ यांनी हे पत्र व्हायरल केलं आणि अंतर्गत वादाला या ठिकाणी चर्चेला सुरुवात झाली. आता या ठिकाणी आपण त्यांचे जे काही विषय आहेत बँक युनियनचे हे आपण पाहू आणि मग त्याचा इतिहास किंवा हे वाद का होतात याविषयी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, त्यांनी पत्र लिहिले प्रति मान्य अध्यक्षा GS महानगर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. तर आपण आता पाहूया कोऑपरेटिव्ह बँक युनियनचे अध्यक्ष श्री आनंदराव अडसूळ यांनी जे पत्र बँकेच्या अध्यक्षा
गीतांजली शेळके यांना जे पाठवलेले आहे ते पत्र काय आहे, ते आपण त्यांचे जे आक्षेप आहेत ते आपण पाहूया. त्यांनी पत्र लिहिले. प्रति मान्य अध्यक्षा JS महानगर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई. पत्र वगैरे. विषय बँकेच्या आर्थिक शिस्तीचा भंग, मनमानी कारभार, पारदर्शकतेचा अभाव, थेट नियुक्त्या व बदली व बढती, धोरणातील अनियमितता, कर्मचारी हक्कांचे उल्लंघन याबाबत अंतिम इशारा. हा विषय कुणी आनंदराव अडसुळांनी हे पत्र गीतांजली शेळके यांना लिहिले. खर तर मग हे पत्र अध्यक्ष किंवा संचालक मंडळ यांच्यापर्यंत मर्यादित राहिला होतं, परंतु या पत्राचा प्रचार आणि प्रसार सोशल मीडियावर झाला आणि त्या पत्रामध्ये जे मुद्दे आहेत मित्रांनो, ते मुद्दे काय आहेत ते आपण पाहूया. आता हे 7 पानाचं पत्र आहे, त्यातून आपण फक्त मुद्दे त्यांनी काय मांडले ते घेणार आहोत. मागील ही संघटना आमची 45 वर्षापासून महानगर बँकेमध्ये आहे, आम्ही नेतृत्व करतो असं त्यांनी म्हटलेले आहे. या आम्ही कर्मचारी वेतन इतर सुविधांचे अनेक करार आपल्याशी केलेले असून आपण आपल्याशी केलेले असून मागील काळात उद्भवलेले औद्योगिक शांतता भंग करणारे अनेक गंभीर प्रश्न आपण उभय पक्षी चर्चा करून सोडवलेले आहेत. आता नवीन मंडळ झाल्यापासून यांच्या वतीने होते गंभीर विषयावर चर्चा केलेली असून वगैरे वगैरे त्यांनी ते लिहिलेलं आहे. आता त्यांनी मेन विषय जे घेतले की संचालकांनी बँक हिताच्या विरोधातील व कर्मचारी वर्गात जाचक ठरणाऱ्या नियमांवर स्पष्ट हरकती नोंदवलेल्या आहेत, परंतु त्या हरकती सभेच्या इतिवृत्तांत नमूद न करणे, तसेच त्या संबंधी केलेल्या पत्रव्यवहाराची दखल न घेणे, काही खुशमस्करांच्या सल्ल्यानुसार युनियनने मांडलेले रास्त मुद्दे नाकारून मनमानी कारभार सुरू ठेवणे, ही बाब गंभीर असून ती केवळ प्रशासकीय त्रुटी नसून ही बाब पारदर्शकपणे सहकार तत्वांच्या विरोधातली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांनी दुसरं दर्शवलं की लिपिक वर्गाची कमतरता आणि भरती टाळणे, म्हणजे युनियनच्या मते भरती करणं गरजेचं आहे. सध्या बँकेत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी वर्गाची कमतरता असताना जाणीवपूर्वक नियमित भरती प्रक्रिया न राबवणे, युनियन तात्पुरती भरतीला दिलेली मान्यता असताना शिकाऊ लिपिक सातत्याने सेवेत ठेवणे आणि अशा प्रकारचे काही त्यांनी हे दिलेले आहेत. आणि पुढे बरेचसे असे ते किरकोळ विषय आहेत. तर कार्यकारी संचालक पद दीर्घकाळ रिक्त ठेवणे, अशा प्रकारचे त्यांनी ते यामध्ये दिलेले आहेत. इमारतीमधील नव्यानं होत असलेला वाढीव बांधकाम खर्च हा देखील चर्चेचा विषय असून ही बाब आर्थिक शिस्त, जबाबदार प्रशासन, सभासदांच्या हिताच्या विरोधात आहे. तसेच बँकेचा नफा घटण्याची शक्यता असताना अनावश्यक खर्च, बढती बदली प्रक्रिया तत्काळ राबवणे, रिक्त पदावर प्रतीक्षा यादीतील पात्र अधिकाऱ्यांना संधी देऊन त्यांची सेवा ज्येष्ठता नवीन थेट भरतीमधील पूर्तता ठेवावी. आणि अशा प्रकारे त्यांच्या ज्या हे आहेत की बाह्य एजन्सी नियुक्ती, अशा आता हे पत्रामध्ये मित्रांनो खूप काही भारुड आहे. तसं आता आपण मूळ विषयांकडे येऊया. गुलाबराव शेळके यांनी ती सहकारी बँक स्थापन केली, त्यानंतर ती नावारूपास आली. त्यानंतर त्यांच्या निधनानंतर उदयराव शेळके हे अध्यक्ष झाले आणि आता गीतांजली शेळके. गीतांजली शेळके या निवडून आल्यानंतर एकतर बँकेमध्ये जे त्यांचे विरोधी पॅनल होतो त्यांच्या सासूचं होतं. आता आनंदराव अडसूळ यांनी जे मुद्दे उठवलेले आहेत यात प्रामुख्याने हे दिसतंय की नोकर भरती करणे हा एक मुख्य मुद्दा दिसतोय. त्याचप्रमाणे काही अधिकाऱ्यांना जी बढती देण्यात आलेली आहे किंवा जे सल्लागार आपण त्याला म्हणतो, ज्यांना बँकिंग क्षेत्रातली काही माहिती आहे, बँकेमधील काही त्रुटी असतील किंवा बँकेची भरभराट कशी होईल यासाठी बाहेरचे काही तज्ञ अधिकारी नेमले जातात. ते जे तज्ञ अधिकारी नेमलेले आहेत यांच्या भरतीला त्यांचा आक्षेप आहे. तेव्हा अडसूळ साहेब, ही बँक कशी स्थापन झाली, या बँकेमध्ये भरती कशी होते, या बँकेतले कर्मचारी कोण आहेत, ते तज्ञ आहेत का, किंवा जर नसतील आणि बाहेरून जर तज्ञ मागवले तर यांना पोटदुखी का झालेली आहे, हा मित्रांनो पहिला सवाल आहे. कारण भरतीमध्ये भ्रष्टाचार होतोच आणि त्यात ही युनियन जी आहे आनंदराव अडसूळांनी ही देखील सहभागी असते. यांना देखील त्यातला हिस्साचा वाटा मिळतो. यांच्यात नोकर भरती केले जातात. राजकीय हित संबंध साधण्यासाठी या ठिकाणी नोकर भरती केली जाते. होत असताना कशा प्रकारे भरती होते हे सगळं तालुक्याला माहिती आहे. या ठिकाणी विशेष करून पारनेर तालुक्यातील कर्मचारीच या ठिकाणी भरती झालेले आहेत.
आणि ते कसे आहेत तर संबंधातून भरती झालेले आहेत हे आपण पाहतोय. काही जर तज्ज्ञ बाहेरून घेण्यात आले कर्मचारी तर हा पोटसोळ कशासाठी उठत आहे मित्रांनो. बँकेतील व्यवहार सहकार हा स्वाकार बनलेला आपण पाहतोय महाराष्ट्रभर. एक एक पतपेढी असो, क्रेडिट सोसायटी असो, बँका, सहकारी बँका असोत, हा पारनेर तालुक्याला जाऊन काय शापच लागलेला आहे मित्रांनो. आपण पारनेर तालुक्यातील राजेशिवारी पतपेढी, गोरेश्वर सहकारी पतपेढी, सेनापती बापट असो पतपेढी किंवा अशा अनेक काही पतपेढ्या डबघाईला आल्या. संचालक जे आहेत त्यांनी बोगस कर्ज वाटप मोठ्या प्रमाणात केलं आणि या पतपेढ्या बँका डबघाईला आल्या. दुसरीकडे पारनेर सैनिक सहकारी बँक पहा मित्रांनो, त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारे कोटीची कर्ज वाटप झाली, त्या देखील डबघाईला आल्या. कानोर पठार पतसंस्थेमध्ये करोडो शेकडो कोटींची बोगस कर्ज दिली गेली, ते आज वसूल होत नाहीत. परंतु होतंय काय की जे छोटे मोठे कर्जदार आहेत, 1,00,000, 2, 10 लाख, 20 लाखापर्यंतचे, यांनी जी कर्ज काढलेली असतात किंवा जे खरोखर ज्यांना काही व्यवसाय करायचा असतो, ही काढलेली कर्ज कधी कधी व्यवसाय डबघाईला येतात, व्यवसाय यश देत नाहीत. अशा वेळी त्या कर्जांना मर्यादा येते, ते कर्ज भरू शकत नाही. मग अशा लोकांच्या मागे या पतपेढ्या, या सहकारी बँका हात धुवून लागतात. परंतु ज्यांना कोटी कोटीची कर्ज दिलेलं आहे ते कर्ज बुडालेली असताना त्यांच्याकडे मात्र कुठल्याही वसुली करण्याची यांची ताकद नसते आणि मग या डबघाईला येतात. सुरुवातीला बँक सहकारी महानगर बँक ज्यावेळी होती त्यावेळी स्वतः आम्ही ज्यावेळी सुरुवातीला जनता मार्केट आणि ज्या ठिकाणी पहिलं हिरामणी मार्केटमध्ये ऑफिस होतं, जनता मार्केट सुरू झालं त्यावेळी आम्हीच त्या विरोधात तक्रार केली होती आणि तो तक्रारीचा जो आलेख होता मित्रांनो, तो वार्ता पुढे त्याविषयी आर्थिक गुन्हे शाखेकडे ते प्रकरण गेलं आणि मग त्याच वेळेस आर्थिक गुन्हा शाखेकडे गेल्यानंतर अशी एक वेळ आली आणि त्यावेळी त्या बँकेवरती प्रशासक नेमण्याची तयारी शासनाकडून सुरू झाली होती. तर आता सांगणे गरजेचं आहे मित्रांनो, कारण काही गोष्टी या त्या संचालक असतील किंवा सभासद असतील किंवा हे जे कामगार असतील यांना माहित नसतात. त्यावेळी लालबाग शाखेमध्ये श्री पांडुरंग जाधव हे शाखा व्यवस्थापक होते. त्यांना श्री गुलाबराव शिळके खरोखर मोठ्या मानाचा माणूस, त्यांनी सांगितलं की फक्त तुम्ही अरुण आंधळे यांना माझ्याकडे चहा पिण्यासाठी घेऊन या, मला त्यांच्याशी थोडं बोलायचं. त्यांना घेऊन आले नाही तर तुम्ही बँकेत यायचं नाही कामावर, अशा प्रकारचा दम त्या पांडुरंग जाधवांना त्यांनी भरला. पांडुरंग जाधव बिचारे मी लेट आल्यामुळे घरातच मुक्कामावर राहिले ते आणि सकाळी रात्री आल्यानंतर मला समजलं की ते वरती झोपलेले आहेत, कारण त्यांना तसा दम साहेबांनी भरला होता. आणि मग सकाळी मी सुद्धा सरळ त्यांनी म्हटल्याप्रमाणे लालबाग बँकेच्या मेघवाडी या ठिकाणी ते राहत असत, त्या ठिकाणी आम्ही गेलो. मग चहा वगैरे झाल्यानंतर शेळके साहेब म्हणजे नाश्ता करणार का, म्हटलं नाही मी नाश्ता नाही करणार, तर आता निघायला हवं. ते म्हणाले आपण 2 ग्लास नाश्ता करूया. मग आतल्या रूम मध्ये गेलो, त्यावेळी पांडुरंग जाधव यांना बाहेरच बसवलं त्यांनी. आत गेल्यानंतर सुमनताई या देखील त्या ठिकाणी होत्या. त्यांनी आंबरसाचं मला वाटतं जेवण केलं होतं, सकाळी 9-10चा वेळ असेल, चपाती वगैरे करत होते त्या ठिकाणी एक असा झोपाळा होता मोठा, त्या ठिकाणी बसलो आणि गुलाबराव शेळके यांनी ते आंबरस वगैरे समोर आल्यानंतर त्यांनी मग मुद्द्याला हा घातला की तुम्ही आमच्या बँकेवरती जी तक्रार केली आहे आर्थिक गुन्हा शाखा आणि मंत्रालयामध्ये, तर त्यामुळे आता ही अडचणीत येण्याची शक्यता आहे, प्रशासक येण्याची शक्यता आहे. तर मी असं काय तुमच्या म्हणजे तुमचं आता वाकडं नाही म्हटले तर वेगळे शब्द असतात ते, परंतु तुम्ही असं कशामुळे केलं वगैरे. तर आता तुम्ही सांगा, माणूस ताटावरती बसलेला आहे आणि अशा वेळी असे प्रश्न आल्यानंतर माणूस म्हणजे माझ्याकडे खरोखर शब्द त्यावेळेस नव्हते. मी त्यांच्याकडे पात्र आलो आणि त्यांच्या अक्षरशः मित्रांनो डोळ्यात पाणी आल्यासारखं झालं आणि त्यांनी फक्त असं केल्यानंतर मी समजलो की त्यांना आता अश्रू अनावर झाले. तर मी म्हटलं साहेब माझ्याकडे चुकीच्या माहितीवर मी केस केली बँकेवरती, तुम्ही म्हणत असाल तर मी मागे घेईल. आणि त्यांनी मग थोडं वेगळं आमच्या गप्पा टप्पा झाल्यानंतर बँकेत गेलो आणि मी त्या ठिकाणी कोऱ्या लेटर ऍडवरती अक्षरशः सह्या करून दिल्या. त्यांनी ते पत्र वगैरे ते तिकडे दिले आणि ते प्रकरण मिटलं. अशा प्रकारच्या ह्या ज्या गोष्टी असतात मित्रांनो, ह्या जगजाहीर होण्यासारख्या नसतात. आता त्याला स्वतः सुमनताई साक्षीदार आहेत. त्यानंतर जर आम्हाला अशा प्रकारे त्यांना ब्लॅकमेल काय करायचं असतं, त्यांच्याकडून काय आम्हाला आमचे काय मुलं भरती करायची असते, तर आम्ही ते त्यांच्याकडून त्यावेळी सहज करून घेऊ शकत असलो. आम्ही त्यांना त्याविषयी काही विचारलं नाही, त्यांनी सुद्धा आम्हाला त्याविषयी काही सांगितलं नाही.
त्यानंतर आमचे जे विषय होते असे बँकेचे, त्यानंतर उदयराव शेळके आले, त्यानंतर भरती प्रक्रिया झाली. त्या भरती प्रक्रियेमध्ये काही संचालकांनी त्या ठिकाणी अगोदरच 15-20 लाख रुपये भरतीसाठी घेतलेले आम्हाला समजल्यानंतर, आणि कोणाकडून घेतले हे देखील आम्हाला समजल्यानंतर आणि त्यांची तक्रार मंत्रालय सहकार विभागाकडे मित्रांनो केली होती. गुलाबराव पाटील ते जळगावचे जे कोण आहेत ते सहकार राज्यमंत्री होते, त्यांच्याकडे ती केस होती, त्यांच्याकडे तो दावा चालला. परंतु त्याच वेळी याच आनंदराव अडसुळांनी मांडवली केली. उद्धवराव शेळके आणि गुलाबराव पाटील यांच्यात मांडवली होऊन त्यांना देखील काही जागा तुम्हाला देवा सांगून असं त्यावेळी आम्हाला समजलं, आणि ती केस त्याच ठिकाणी त्या गुलाबराव पाटणारी हा महाभ्रष्ट गुलाबराव पाटील जो जळगावचा आता त्या शिंदे सेनेत आहे, महाभ्रष्ट मंत्री मित्रांनो, आणि त्याने ती केस अशी मिटवली आणि त्या ठिकाणी ती भरती झाली. आता जो भरतीचा अट्टाहास आहे मित्रांनो, मला असं समजलंय की यांनी काही लोकांनी आता सुद्धा पैसे घेतलेत. आता सुद्धा कोणाकोणाचे नातू, कोणाचे नातलग, कोणाला त्या बँकेत लावायचे याच्या याद्या तयार झाल्या.